नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये परत एक संयुक्त घटक तो म्हणजे कोडीवाजा प्रश्न. प्रज्ञाशोध परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा किंवा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या सर्वच परीक्षांमध्ये कोडीवाजा प्रश्न एक 4 ते 5 प्रश्न असतात त्या सगळ्या परीक्षांमध्ये आणि या दोन्ही विषयामध्ये. हा म्हणून एक संयुक्त असा वेगळा घटक कोडीवाजा प्रश्न आपण 2 व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पहिल्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये साधारण 5 प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत आपण आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये 5 एक प्रश्न पाहणार आहोत. तर हे जे प्रश्न आहेत ते अतिशय मुलांना फसवतात. प्रश्न दिसायला वाचायला सोपे वाटतात, परंतु उत्तर काढताना मुलांची भंबेरी होते. कारण यांना प्रत्यक्ष सूत्र अशी पाठ्यपुस्तकामध्ये उपलब्ध आहेतच असं नाही. हा एक एक प्रश्न सोडवायला मुलं 5-5 मिनिट वेळ घालवतात आणि फसतात त्यामध्ये. पण हे प्रश्न सुद्धा तुम्हाला अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये जलद कसे सोडवायचे असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी जे कोडीवाजा प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न प्रकार जवळजवळ आपण पाहणारच आहोत. पण व्हिडिओची जी मर्यादा आहे, वेळेची जी मर्यादा आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रश्न आणि पुढल्या व्हिडिओमध्ये 5 प्रश्न, अजून एखादा व्हिडिओ करायला लागला तरी चालेल, परंतु जे कोडीवाजा प्रश्न येतात ते सगळेच्या सगळे तुम्हाला मी इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न कसे असतात आणि ते जलद अगदी 10-15 सेकंदामध्ये कसे सोडवायचे असतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे. आता प्रश्न कसे असतात पहा, अतिशय सोपे वाटतात पण तसे ते सोडवता येत नाही. यासाठी आपल्याला निश्चित अशी सूत्र माहिती पाहिजेत. पहा, पहिला प्रश्न, मुलगा आणि वडील या दोघांचं वय एकत्र केलं तर 36 वर्ष होते. म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे आणि त्या दोघांच्या वयातला फरक 30 वर्ष आहे. म्हणजे मुलापेक्षा वडील 30 वर्षांनी मोठे आहेत असा अर्थ आहे. मग त्या मुलाचं वय किती असेल? मग त्या मुलाचं वय किती असेल? तर प्रश्न बघितल्याबरोबर मुलं लगेच उत्तर काढतात की मुलाचं वय 6 पाहिजे आणि वडिलांचं वय 30 पाहिजे. झालं, 30 आणि 6 36 वर्ष बेरीज होते. पण हा जो फरक आहे तो फरक मुलं पाहत नाही. हा लक्षात ठेवा, मुलांनी जलद कसं उत्तर काढलं की मुलाचं वय 6 वर्षे आणि वडिलांचं वय 30 वर्षे, यांची बेरीज किती झाली? 36 वर्ष झाली. पण दोघांच्या वयात 30 वर्षाचा फरक आहे का? नाही. त्या दोघांच्या वयामध्ये 24 वर्षाचा फरक आहे. मग इथंच तर फसवलेलं आहे आपल्याला. ज्या तज्ञ लोकांनी हे प्रश्न तयार केलेले असतात ते बरोबर मुलांना फसवतात. हा प्रश्न वाचल्याबरोबर सोपं वाटतं की मुलगा आणि वडील दोघांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे आणि दोघांच्या वयातला फरक 30 वर्ष आहे. हे दोन्ही उत्तर बरोबर पाहिजे त्यांना. आपण नुसतं फरक 30 वर्ष आहे म्हटल्यावर 36 मधून 30 गेले, मुलगा 6 वर्षाचा, नाही होत ते. हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. याच्यातला फरक 24 वर्षाचा राहतो. जर वडील 30 वर्षाचे असतील आणि मुलगा जर 6 वर्षाचा असेल तर 30तून 6 गेले 24. आपल्याला पाहिजे फरक 30 वर्षाचा, वडील 30 वर्षानं मोठे पाहिजेत असं त्याचं उत्तर पाहिजे आपल्याला. त्यामुळं असा प्रश्न सोडवून चालत नाही. यासाठी नेमकी सूत्र, जलद सूत्र, बिनचूकपणे सुटणारी सूत्र अशी आपल्याला सूत्र पाहिजे. पाहूया मग काय सूत्र आहे. मुलाचं वय कसं शोधलं जाते पहा. तर मुलाचं वय शोधताना काय करायचंय, दोघांच्या एकूण वयांची बेरीज, म्हणजे दोघांचं एकूण वय, दोघांचं एकूण वय किती आहे? 36 वर्ष. दोघांचं वय किती आहे? 36 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आणि दोघांच्या वयातला फरक किती आहे? 30 वर्ष. मग 30 त्यामधून वजा करायचे आणि 2 भागायचं. याला 2 भागायचं. मग आता 36 मधून 30 गेले, किती राहिले? 6. त्याला भागिले 2, किती आलं? 6. म्हणजे 3 वर्षाचा मुलगा आहे. 3 वर्षाचा मुलगा आहे. मग यातून जर 3 वर्षे तुम्ही वजा केली, आता 3 वर्षे मुलगा आणि वडील 33 वर्षे. मुलग्याचं वय 3 वर्ष आलेलं आहे. मग हे 3 वय 36 मधून, दोघांचं वय आहे ना 36, मुलगा आणि वडील यांचं 36 वय आहे, त्यातून मुलाचं वय सापडलं 3 वर्ष.
मग 36 मधून 3 गेले, किती राहिले वडिलांचं वय 33 वर्ष. बघा यामधला फरक किती आहे? यामधला फरक बरोबर 30 वर्षाचा. आलं लक्षात? तर अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त मुलं जलद सोडवायचा प्रयत्न करतात की अतिशय सोपा प्रश्न आहे आणि मुलं बरोबर त्या उत्तरात फसतात. आणि जे मुलांनी उत्तर 6 काढलेलं असते ते कदाचित पहिल्याच पर्यायात, जे 4 पर्याय उत्तराचे असतात ते पहिल्या दुसऱ्या पर्यायातच ते उत्तर असतं आणि इथंच मुलं फसतात. तर यासाठी सूत्र असं आहे, पहा, दोघांच्या वयाची बेरीज 36 वर्ष, वयातला फरक 30 वर्ष दोघांचा. तर मुलाचं वय किती? तर मुलाचं वय काढण्याचं सूत्र काय आहे? दोघांच्या वयांचं एकूण वय म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज वजा दोघांच्या वयातला फरक भागिले 2. 36 वजा 30 भागिले 2. 36 मधून 30 गेले, 6 राहिले आणि त्याला भागिले 2. ते त्रिक 6. मुलाचं वय 3 वर्ष. ओके, समजलं? आता पाहूया दुसरा प्रश्न. आता तेव्हा अतिशय फसवा प्रश्न आहे आणि याला तर सूत्र पुस्तकामध्ये अजिबात उपलब्धच नाही. पहा कसं आहे, पाण्यानं भरलेली पूर्ण बादलीचं वजन 30 किलो आहे. ही अशी बादली आहे, अशी बादली आहे. ही पाण्यानं पूर्ण भरलेली आहे. पाण्यानं पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन किती आहे? 30 किलोग्रॅम. आणि ज्यावेळी ही अर्धी पाण्यानं भरलेली असते, अर्धी, त्यावेळी तिचं वजन आहे 16 किलोग्रॅम. त्यावेळी तिचं वजन किती आहे? 16 किलोग्रॅम. आणि पूर्ण ज्यावेळी भरलेली असते त्यावेळी तिचं वजन आहे 30 किलोग्रॅम. मग मोकळ्या बादलीचं वजन किती? मोकळ्या बादलीचं वजन किती सांगा? कसा प्रश्न सोडवायचा? बादलीचा तर आकार असा आहे, बादलीचा आकार काय पूर्ण असा गोल नाही, या पद्धतीने असा आकार आहे. मग मोकळ्या बादलीचं वजन कसं करायचं? मग त्याचंही सूत्र आहे पहा, आणि हे सूत्र पुस्तकामध्ये उपलब्ध नाही. तर हे सोडवण्याचं अगदी 10 सेकंदामध्ये उत्तर काढता येते. अर्ध्या पाण्यानं भरलेल्या बादलीचं वजन किती आहे? 16 किलो आहे. मग अर्ध्या भरलेल्या पाण्याचं जे वजन आहे बादलीचं त्याची दुप्पट करायची आणि पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन वजा करायचं. बस एवढंच काम आहे. अर्ध्या बादलीचं जे वजन आहे भरलेलं आहे, पाण्यानं अर्धी भरलेली बादली आहे त्याच्या वजनाची दुप्पट वजा पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन. मग 16 गुणिले 2 32 वजा 30 बरोबर 2 किलोग्रॅम मोकळ्या बादलीचं वजन आहे. 2 किलोग्रॅम मोकळ्या बादलीचं वजन आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा. पाण्यानं पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन 30 किलो आहे आणि 30 बादली जर अर्धी भरली तर 16 किलो त्या बादलीचं वजन होते, अर्धी पाण्यानं भरली. आणि प्रश्न तुम्हाला विचारलाय मोकळ्या बादलीचं वजन किती असेल? तर मोकळ्या बादलीचं वजन काढताना काय करायचंय? जे अर्धी पाण्यानं बादली भरलेली असते त्या वजनाची दुप्पट करायची आणि पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन वजा करायचं. बस तुम्हाला मोकळ्या बादलीचं वजन मिळते. ठीक आहे, ओके. तिसरा प्रश्न. हा प्रश्न कसा आहे? एक गाडी सकाळी 8 वाजता कोल्हापूरहून मुंबईला चाललेली आहे. त्या गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर. सकाळी 8 वाजता एक गाडी कोल्हापूरहून मुंबईला चाललेली आहे. त्या गाडीचा वेग आहे तासी 60 किलोमीटर. आणि त्याच मार्गाने कोल्हापूरहून दुसरी गाडी सकाळी 10 वाजता सुटलेली आहे, पण त्या गाडीचा वेग आहे 80 किलोमीटर. तर ही जी दुसरी गाडी आहे त्या पहिल्या गाडीला किती वेळानं म्हणजे त्या ठिकाणी भेट होईल त्यांची? दोन्ही गाड्या एकाच वेळी किती वाजता एकत्र येतील? पहिली गाडी स्लो आहे, 60 किलोमीटर वेग आहे. दुसरी गाडी फास्ट आहे, 80 किलोमीटर वेग आहे. पण पहिली गाडी सुटलेली आहे 2 तास अगोदर, सकाळी 8 ला सुटलेली. दुसरी गाडी मात्र सकाळी 10 वाजता सुटलेली. मग या 2 गाड्यांची किती वाजता भेट होईल असा हा शाब्दिक प्रश्न आहे. आता यामध्ये तर मुलांचा बराचसा गोंधळ होतोय. याला सुद्धा सूत्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कुठेही नाही. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 10 सेकंदामध्ये सोडवता येतो. कसा सोडवायचा आहे पहा. आता पहिले गाडीतील अंतर काढायचं. अंतर भागिले वेगातील फरक. वेगातील
वेगातील फरक हे सूत्र आहे त्याचं, अंतर भागिले वेगातील फरक. आता हे जे अंतर आहे वरती, हे काय आहे नेमकं, कुठलं अंतर आहे? तर ही गाडी ज्यावेळी 10 वाजता सुटली, ही गाडी ज्यावेळी 10 वाजता सुटली त्यावेळी ही गाडी किती अंतर गेलेली आहे ते अंतर. इथं वरती अंशस्थानी कोणतं अंतर येणार आहे? सकाळी 10 वाजता ही जी गाडी निघालेली आहे त्यावेळी ही गाडी किती किलोमीटर पुढे गेलेली असणार आहे? सकाळी 8 ला सुटलेली आहे आणि त्यानंतर ही 2 तासानं सुटलेली आहे, म्हणजे 2 तास म्हणजे 60 किलोमीटरनं 120 किलोमीटर ही गाडी पुढे गेलेली असणार आहे. म्हणजे हे सुरुवातीचं अंतर. इथे काय पाहिजे? सुरुवातीचं अंतर भागिले वेगातील फरक. या दोन गाड्यांच्या वेगात कितीचा फरक आहे? 20 किलोमीटरचा. पहिली गाडी आहे ती 60 किलोमीटर आहे, दुसरी गाडी आहे ते 80 किलोमीटर आहे, म्हणजे या दोन्हीतल्या वेगातला फरक किती आहे? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर ज्यादा फास्ट ही गाडी आहे, त्यामुळे हा वेगातला फरक त्याला भागायचा. या शून्याला ही शून्य गेली, 12 बरोबर 6 तास लागले. 6 तासाने या दोन्ही गाड्या एकमेकाला कुठेतरी भेटणार आहे, एकमेकाला कुठेतरी भेटणार आहे. मग 6 तास हे कुठून धरायचे? 6 तास तर दुसरी गाडी सुटल्यानंतर, दुसरी गाडी सुटल्यानंतर मग दुसरी गाडी सकाळी 10 वाजता सुटलेली, 10 वाजता सुटलेले, त्यामध्ये हे 6 तास मिळवायचे. बरोबर 16 वाजता, 16 वाजता या दोन गाड्या भेटतील. 16 वाजताच म्हणजे सायंकाळी 4 वाजता, सायंकाळी 4 वाजता या दोन गाड्यांची भेट होईल. परत एकदा प्रश्न बघा. सकाळी 8 वाजता एक गाडी 60 किलोमीटर वेगाने निघालेली आहे कोल्हापूरहून मुंबईसाठी, त्याच दिशेनं पण सकाळी 10 वाजता म्हणजे 2 तासानंतर दुसरी गाडी जास्त वेगानं 80 किलोमीटर वेगानं त्याच मार्गावरून चाललेली आहे. तर या दोन गाड्यांची भेट किती वाजता होईल असा शाब्दिक प्रश्न. सोडवण्याचं सूत्र कसं आहे? सुरुवातीचे अंतर भागिले वेगातील फरक, भागिले वेगातील फरक. सुरुवातीचं अंतर म्हणजे कोणतं? तर 10 वाजता ही गाडी सुटली त्यावेळी ही गाडी 120 किलोमीटर पुढे गेलेली असणार. 8 आणि 2 10 तास म्हणजे 2 तास, 8 आणि 2 10 म्हणजे 2 तासाचा फरक आहे. आणि इथं वेग 60 किलोमीटर, 2 तास म्हणजे 120 किलोमीटर ही गाडी पुढे गेलेली असणार. मग 120 ला या दोन्हीतल्या वेगांचा फरक 80 वजा 60 बरोबर 20 किलोमीटर वेगातला फरक आहे. 120 ला 20 न भागलं किती उत्तर आलं? 6 तास. म्हणजे दुसरी गाडी 6 तासाला तिथं भेटणार आहे. लक्षात आलं? 3 प्रश्न. अजून एक 2 प्रश्न आपण पाहूया जलद. पहा प्रश्न कसा आहे? 4था प्रश्न. एका परीक्षेमध्ये 25 प्रश्न आहेत. कसा शाब्दिक प्रश्न आहे? एका परीक्षेमध्ये 25 प्रश्न आहेत आणि बरोबर जर उत्तर आलं म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी 4 गुण त्याला मिळतात. आणि जर एक जरी प्रश्न चुकला तर प्रत्येक चुकीसाठी त्याचे 2 गुण कमी होतात. म्हणजे समजा त्याचे 10 प्रश्न चुकले तर 10 × 20 गुण कमी होतात असा अर्थ आहे. म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाच्या चुकीसाठी 2-2 गुण कमी होतात. मायनस म्हणजे ही परीक्षा कशी आहे? बरोबर साठी 4 गुण मिळतात आणि जर प्रश्नाचं उत्तर चुकलं तर प्रत्येक उत्तरासाठी म्हणजे या चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात अशी परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेमध्ये या प्रशांतला 52 गुण मिळालेले आहेत. मग त्याचे प्रश्न किती चुकले असतील? मग त्याचे प्रश्न या ठिकाणी किती चुकले असतील असा प्रश्न आहे. हा प्रश्न मुलांना अजिबात सोडवता येत नाही, काठीण्य स्वरूपाचा प्रश्न आहे हा. परीक्षेमध्ये 25 प्रश्न आहेत, बरोबरसाठी 4 गुण मिळतात, प्रत्येक उत्तराच्या बरोबरसाठी 4 गुण, चुकीसाठी 2 गुण कमी केले जातात आणि प्रशांतला 52 गुण मिळालेले आहेत. तर प्रशांतचे किती प्रश्न मग चुकलेले आहेत असा प्रश्न आहे. आणि अगदी साधी सोपी सोडवण्याची पद्धत आहे, पण ही पद्धत कुठेही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उपलब्ध नाही. पहा कसा सोडायचा आहे प्रश्न. एकूण प्रश्न किती आहेत? 25. जर सगळे प्रश्न त्याचे बरोबर आले, सगळे प्रश्न जर त्याचे बरोबर आले असते, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण होते, म्हणजे 25 चौक 100 गुण त्याला मिळायला पाहिजे होते. मग 100 गुण मिळायला पाहिजे होते. म्हणजे ही 100 गुणाची थोडक्यात परीक्षा आहे.
25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत, म्हणजे 100 गुणाची परीक्षा आहे. पण या प्रश्नाला 52 गुण मिळाले तर ते 52 गुण पहिल्यांदा वजा करायचे. किती राहिले? 48 गुण त्याला मिळाले नाहीत. 52 गुण मिळाले, 100 पैकी 52 मिळाले, म्हणजे 48 गुण त्याचे कुठे गेले? मग हा शोधाचा विषय आहे. हे 48 गुण कुठे गेले त्याचे, तर ते किती प्रश्न चुकले असतील याच्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे. बघा कसं शोधायचं. आता बरोबर साठी 4 गुण मिळतात आणि चुकीसाठी 2 गुण कमी होतात. मग हा एक संच करायचा, या दोन्हींची बेरीज किती येते? 6. 4 बरोबर साठी आणि 2 गुण कमी करतात, म्हणजे एक संच झाला 6चा. मग ह्या 48 ला जे कमी गुण झाले 48, त्याला काय करायचंय? तुम्ही 6 न भागायचं. 6 न भागायचं. 6 8 48, म्हणजे त्याचे 8 प्रश्न चुकलेले आहेत. 8 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत. 8 प्रश्न चुकले आहेत त्याचे. कसे शोधले 8 प्रश्न समजले का तुम्हाला? ही परीक्षा किती मार्काची आहे ती पहिले शोधतो. 25 प्रश्न 4-4 गुणांचे आहेत. 25 चोक 100 गुणांची परीक्षा आहे, पण प्रश्नांना 52 गुण मिळाले. मग ते 100 मधून 52 गुण वजा केले, 48 गुण त्याचे गेले कुठं? मग हा शोधाचा विषय आहे. तो शोधायचा आपल्याला की किती प्रश्न चुकले असतील. तर त्यासाठी महत्वाचं आपल्याला हे जे संच आहे तोच मार्गदर्शन करतोय की 4 बरोबर साठी 4 गुण आणि कमी झाल्यासाठी 2 गुण, म्हणजे असे 4 आणि 2 6 गुणांचा हा संच झाला. मग हा 6 गुणांचा संचानं त्याला भागायचा. 48 का कमी झाले? मग 48 भागिले 6, 6 8 48, 6 8 48, म्हणजे 8 प्रश्न चुकले. मग हे बरोबर येते आणि 52 गुण होतात का नाही बघूया. मग 8 प्रश्न जर चुकले असतील तर 8 दुनी 16 मार्क त्याचे कमी झाले पाहिजे. मग 25 पैकी जर 8 चुकले असतील तर त्याचे 17 प्रश्न मग बरोबर असणार. 17 प्रश्न त्याचे बरोबर असणार, म्हणजे 17 गुणिले 4, 17 चोक 68 मार्क त्याला बरोबरचे मिळाले. पण 8 प्रश्न चुकले म्हणून त्याचे 8 दुनी 16 गुण कमी झाले. 8तून 6 गेले 2, 6 मधून 1 गेला 5, बरोबर 52 गुण त्याला मिळाले. ओके, समजलं? हा प्रश्न एक 10-20 सेकंदामध्ये तुम्हाला सुटतोय. फक्त या टाईपचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त सराव प्रश्न तयार केले पाहिजेत आणि या पद्धतीने सोडवायचे. चुकल्यासाठी किती आणि बरोबरसाठी किती गुण याचा एक संच करून त्याचे किती गुण कमी झाले त्याला भागलं की चुकलेले किती प्रश्न आहेत ते सापडते. आलं लक्षात? अजून एक प्रश्न आपण पाहूया. 5वा प्रश्न. एक महत्वाचा प्रश्न आहे हा. 5वा प्रश्न. 9 वाजून 3x मिनिट झालेले आहेत, म्हणजेच 10 वाजायला 2x मिनिट कमी आहे. हे दोन्ही टायमिंग एकच आहेत. हे दोन्ही टायमिंग काय आहेत? एकच आहे. तर मग घड्याळात किती वाजले असते? आता आपण घड्याळाच्या बाबतीत बोलत असताना समजा 9 वाजून 20 मिनिट झाले असं कोण म्हणते? 9 वाजून 20 मिनिट झाले. पण काही जण असं म्हणतील की 10 ला अजून 40 मिनिट कमी आहे. 10 ला अजून 40 मिनिट कमी आहे. ह्या दोन्ही वेळा एकच आहेत. 9 वाजून 20 मिनिट काय आणि 10 वाजायला 40 मिनिट कमी आहे. या दोन्ही वेळ कशा एकसारख्या झाल्या. किंवा कोण म्हणेल 9:15 वाजले, कोण म्हणेल 9 वाजून 15 मिनिट झाले, असंही म्हणेल. म्हणजे असं या टाईपच्या ह्या 2 वेळा आहेत. दोन्ही वेळा सारख्याच आहेत. फक्त सांगताना तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. 9 वाजून 1 मिनिट झालेले आहेत घड्याळात आणि 10 वाजायला 2x मिनिट कमी आहेत. तर मग नेमकं घड्याळात किती वाजलं असेल? आता काय करायचंय? तुम्ही अगदी 10 सेकंदामध्ये उत्तर काढायचं. हे जे 2x आणि 3x आहेत हे मिळून किती झाले? 5x झाले. म्हणून 5x बरोबर 60 मिनिट. 5x बरोबर 60 मिनिट. 5x बरोबर 60 मिनिट का घेतलेले आहेत? तर 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा. 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा. ही वेळ आहे ती एका तासामधलीच आहे. 9 वाजून गेलेले आहे, 10 वाजायचं आहे, म्हणजे एका तासातलंच हे टायमिंग आहे. मग हे 3x आणि 2x चा अर्थ शोधायचा आहे आपल्याला. मग 3x आणि 2x किती झाले? 5x. मग 5x बरोबर 60 मिनिट.
म्हणून x बरोबर हे 5 इकडे गुणिले 60 ला जाऊन काय होणार ते भागिले होणार. मग x बरोबर 12 पंचे 60 म्हणजे 12. x ची किंमत आपल्याला मिळाली 12. मग 30 इथं ठेवायचे. 3 गुणिले x आहे की नाही. मग 3 गुणिले 12 x ची किंमत किती आली 12. मग 3 गुणिले 12 म्हणजे 12 त्रिक 36 मिनिट. म्हणजेच 9 वाजून 36 मिनिट झालेले. 9 वाजून 36 मिनिट झालेले आहेत. किंवा हेच 12 इथं ठेवून बघा 2x 10 वाजायला 2x मिनिटं कमी आहेत. x ची किंमत किती आली 12 म्हणजे 12 दुनी 24 म्हणजे 10 वाजायला 24 मिनिटे कमी. 24 मिनिट काय आहेत कमी. तर दोन्ही वेळा सारख्याच आहेत. 9 वाजून 36 मिनिट म्हणजे 10 वाजायला 24 मिनिट कमी आहे असाच अर्थ होतो. आलं लक्षात. हे 4 ते 5 प्रश्न आपण या पहिल्या भागामध्ये कोडीवाजा प्रश्न पहिल्या भागामध्ये आपण हे 5 प्रश्न महत्त्वाचे पाहिले की ज्यांना सूत्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उपलब्ध नाही. असेच प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून 5 पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि या आमच्या शिष्यवृत्ती सांगतो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.